अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा 21वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत असताना प्रसिद्ध अभिनेते माननीय शिवाजी साटम सर तसेच ॲडव्होकेट नीलमताई शिर्के सामंत तसेच नाट्य व चित्रपट अभिनेत्या अभिज्ञा भावे, हास्यजत्रा प्रेम ज्यांना आम्ही नेहमी पाहतो असे ओंकारजी राऊत, आज ज्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय नंदकुमारजी वाळंज आणि या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सर्व अध्यक्ष, सभासद, सर्व तळेगावकर बंधू आणि भगिनींनो, गेले 21 वर्ष नाट्य परिषदेच्या माध्यमातून सुरेशभाऊ धोत्रे असतील, साखळकर सर असतील, गणेशभाऊ काकडे असतील, दीपक बाळासाहेब असतील, विश्वासरावजी देशपांडे, संजय भाऊ वाडेकर, नितीनजी शहा आणि त्यांची सगळीची टीम तळेगाव शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं सांस्कृतिक वातावरण टिकवण्याचं काम हे गेले 21 वर्ष या ठिकाणी करत आहेत. आपलं तळेगाव एक आध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या पद्धतीने पुढे आलेले शहर आहे आणि या शहरामध्ये सगळ्या प्रकारची जनता या ठिकाणी राहते. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं ही मंडळी सगळी करत असतात. अनेक दिवसापासूनचा नाट्यगृहाचा जो प्रकल्प आहे सर, तर हा प्रकल्प राजनजी भिसे साहेबांनी त्याचं ड्रॉइंग केलेलं आहे. त्यासाठी आम्ही देखील नगरपालिका म्हणून आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मागच्या आठवड्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी आशिषजी शेलार जे सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. नाट्यगृहाची जागा देखील ठरलेली आहे, डिझाईन तयार आहे. लवकरात लवकर ते देखील गणेश भाऊ कुठे गेले? गणेश भाऊंनी पण शब्द दिला आहे असं मला कळालं आहे. हां, तर आता श्री गणेशाय नमः म्हणत आपण संतोषाने अतिशय चांगल्या पद्धतीचा नाट्यगृह त्या ठिकाणी आपण सुनियोजित सुनीलजी शेळके यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळं आपल्या रसिकांची जी भूक आहे की आपल्या तळेगाव शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं अत्याधुनिक असं नाट्यगृह असावं, ते आपण तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माध्यमातून 100% पुढील काळामध्ये एक 2-3 वर्षामध्ये पूर्ण करू अशी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि सर्व कलाकार जे या ठिकाणी आज सुप्रसिद्ध अभिनेते शिवाजीजी साटम सर तसेच आपल्या अभिज्ञा भावे सर, भावे मॅडम, ओंकारजी राऊत, या सगळे जे या ठिकाणी आले त्यांचं देखील मी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.